प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती असो. माझ्या प्रिय भाऊ बहिणीनो, आज आपण एका विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत. त्या विषयाचं शीर्षक मी देऊ इच्छितो, शुद्धिस्थानाविषयी सत्य. हा विषय अत्यंत महत्वाचा विषय आहे. या विषयावर मी 6 कारणे आपणापुढे मांडू इच्छित आहे. ही 6ही कारणे आम्हाला संपूर्ण सत्याची जाणीव देणार आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही 6ही कारणे शेवटपर्यंत पूर्णपणे ऐकावी. शुद्धिस्थान किंवा पापशालनाचे ठिकाण म्हणजेच पर्गेटरी. रोमन कॅथलिक शिकवणुकीनुसार पापशालन म्हणजे शुद्धिस्थान हे एक पाप शुद्धीकरणाचे ठिकाण आहे, जे स्वर्ग व नरक यांच्यामध्ये आहे. येथे रोमन कॅथलिक व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या पापामुळे त्याला शुद्धिस्थानांतील दंडात्मक अवस्थेतून अंतिम शुद्धता होण्यासाठी जावे लागते. अर्थात ही शुद्धता अग्नीद्वारे होते. मग त्या व्यक्तीची पापे अग्नीद्वारे शुद्ध केली जातात, म्हणजेच पर्स्ट केली जातात. मगच तो व्यक्ती स्वर्गात प्रवेश करू शकतो. परंतु ही शिकवणूक पुढे असं शिकविते की त्या मृत व्यक्तीसाठी जो शुद्धिस्थानात गेला आहे त्यासाठी जिवंत नातेवाईक प्रियजनांनी काही करायला हवे. म्हणजे मृतांसाठी करण्यात येणाऱ्या प्रार्थनेशी ही गोष्ट संबंधित आहे. म्हणजे मृतांकरिता अशी काही प्रशंसनीय कामे केली तर पोप कडून पापशालनांतील तात्पुरत्या शिक्षेला माफी दिली जाते. क्षमादानाद्वारे ती शिक्षा कमी करण्यात येते. अर्थात अशी ही शिकवणूक बायबलशी सहमत आहे काय आम्ही पाहणार आहोत. अर्थात ही शिकवणूक असे शिकवित आहे की तुमच्या प्रिय व्यक्तीला किंवा नातेवाईकांना जे मृत झाले आहेत त्यांच्यासाठी रोमन कॅथलिक चर्चमध्ये तुम्ही पैसे जमा करावे. तुम्ही पैसे दिल्याने शुद्धिस्थानांतून त्याला बाहेर काढण्यात येईल व स्वर्गात पाठविण्यात येईल. 12व्या शतकाच्या शेवटी या शुद्धिस्थानाच्या शिक्षणाचा उदय झाला. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ता नंतर जवळजवळ 1200 वर्षे गेलेली आहेत. या शिकवणुकीचा प्रमुख उद्देश पैसा जमा करण्याचा होता. म्हणजे सेंट पीटर्स बॅसिलिका बांधण्यासाठी हा पैसा जमा करावा, हा या शिकवणुकी मागे उद्देश होता. अर्थात शुद्धिस्थान किंवा पापशालनाचे ठिकाण हा एक शब्द देखील बायबल मधील शास्त्रलेखात अस्तित्वातही नाही. यशायाचं पुस्तक 53 अध्याय याचं 5वं वचन म्हणते, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हा सर्व मनुष्यांच्या पापांसाठी अपराधांसाठी घायाळ झाला. आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. आम्हा शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली. त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. अर्थात हे वचन आम्हाला असं शिकवत आहे की आमच्या दुष्कर्मामुळे आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, ठेचला गेला. आम्हाला शांती देण्यासाठी त्याला शिक्षा झाली, त्याला फटके बसले. हे सर्व प्रभू येशूने आम्हा मनुष्यांसाठी केले. असे असताना आपल्या पापांसाठी मृत्यूनंतर जो दुःखभोग येईल ही कल्पनाच बायबलच्या शास्त्रलेखानुसार तारणाच्या पूर्णपणे शिकवणुकी विरुद्ध आहे. ही शिकवणूक प्रभू येशूने किंवा त्याच्या प्रेषितांनी याविषयी कुठेही कधीही शिकविलेले नाही. अर्थात जर शुद्धिस्थान किंवा पापशालनाचे ठिकाण खरंच अस्तित्वात असते तर त्याविषयी कुठेतरी एकदा तरी लिहिलेले असते. अर्थात स्वर्ग व नरक ही दोन्ही ठिकाणी मनुष्याच्या न्यायानंतरची अंतिम ठिकाणे आहेत व त्याचा उल्लेख बायबलमध्ये जवळजवळ 600 वेळा केला गेला आहे. याचे कारण हे की स्वर्ग आणि नरक हे अस्तित्वात आहेत व त्याविषयीचा विश्वास हा बायबलच्या सत्यावर आधारित आहे. परंतु शुद्धिस्थानाविषयी बायबलच्या संपूर्ण शास्त्रलेखात एकही वचन लिहिण्यात आलेलं नाही. इब्री लोकासपत्र 9 अध्याय 27 वचन म्हणते, ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. मरणानंतर शुद्धीचे ठिकाण शुद्धिस्थान नाहीये. न्यायासाठी मनुष्य राखला जातो. अर्थात या ठिकाणी न्याय कोणाचा होईल?
ज्यांनी देवाने दिलेल्या तारणाच्या मार्गाचा स्वीकार केलाच नाही, ते प्रत्येक व्यक्ती पांढऱ्या सिंहासनाच्या वेळी देवाच्या समोर आपल्या स्वतःविषयीचा हिशोब देवाला देतील. ही गोष्ट प्रकटीकरण 20 अध्याय 11 आणि 12 वचनात आम्ही वाचतो. नंतर मोठे पांढरे राजासन व त्यावर बसलेला एक जण माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या तोंडापुढून पृथ्वी व आकाश ही पळाली, त्याकरिता ठिकाण उरले नाही. मग मृत झालेल्या लहान थोरांना मी राजासनापुढे उभे राहिलेले पाहिले. त्यावेळेला पुस्तके उघडली गेली. प्रत्येक व्यक्तीचं पुस्तक लिहिलं जाते. ही पुस्तकं इकडे उघडलेली आहेत. तेव्हा दुसरे एक पुस्तक उघडले गेले, ते जीवनाचे होते. आणि त्या पुस्तकामध्ये जे लिहिले होते त्यावरून मृतांचा न्याय ज्यांच्या त्यांच्या कृत्याप्रमाणे ठरविण्यात आला. अर्थात ही वचने आम्हाला काय शिकवत आहेत? प्रत्येक व्यक्ती जो मरण पावलेला आहे व ज्याचे तारण झालेले नाही, आत्मा वाचलेला नाही, सार्वकालिक जीवन मिळालेलं नाही, असे प्रत्येक व्यक्ती पुनरुत्थानापर्यंत थांबून राहणार आहेत न्यायासाठी. आणि न्यायानंतर अंतिम ठिकाण मनुष्याला प्राप्त होणार आहे. मरणानंतर जर न्याय येतो असे पवित्र शास्त्र शिकवत आहे, तर मरणानंतर व्यक्तींना पापक्षमा मिळते हे शक्यच नाही. ही शुद्ध फसवणूक आहे. अर्थात मी आपणापुढे 6 कारणे प्रस्तुत करीत आहे. कारण नंबर 1, येशूचा वधस्तंभावरील मृत्यू हा पाप मुक्तीसाठी पुरेसा आहे. योहानाचे पहिले पत्र याचा 2 अध्याय 1 आणि 2 वचन मी आपणापुढे वाचत आहे. अहो माझ्या मुलांनो, तुम्ही पाप करू नये म्हणून मी हे तुम्हास लिहितो. जर कोणी पाप केले तर नीती संपन्न असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे आणि तोच आपल्या पापाबद्दल प्रायश्चित्त आहे. केवळ आपल्याच पापाबद्दल नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. अर्थात या वचनात आम्ही पाहत आहोत प्रभू येशू ख्रिस्त हा आमच्यासाठी कैवारी आहे, म्हणजे मध्यस्थ आहे, आणि आमच्या पापांसाठी स्वतःहून प्रायश्चित्त आहे. व केवळ आमच्याच नाही, संपूर्ण जगातील मानव जातीसाठी आहे. रोमकरास पत्र याचा 5 अध्याय 8 वचन म्हणते, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला. अर्थात आम्हा पाप्यांसाठी देव मनुष्य बनला आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावलेला आहे. प्रभू येशूने आपल्या स्वतःच्या बलिदानाद्वारे काय केले वाचूया. कलेसेकरास पत्र याचा 2 अध्याय याचं 13 वचन, जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाच्या सुनता न झाल्याने मेलेले होता, त्या तुम्हास त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. सर्व अपराधांची क्षमा, लक्षात घ्या, अपूर्ण काही ठेवलं नाही. सर्व अपराधांची क्षमा. योहानाचे पहिले पत्र याचा 1 अध्याय 7 वचन म्हणते, पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. कोणत्या किती पापापासून? सर्व. म्हणजे अशी काही पाप राहतच नाही ज्यांची शुद्धी होत नाही. सर्व पापापासून येशूचे रक्त मनुष्यांची पापे शुद्ध करीते. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी आला होता वाचूया. इब्रिकरास पत्र याचा 9 अध्याय आणि याचं वचन 26 मी आपणा पुढे वाचत आहे. तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते, पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीसी करण्यासाठी प्रकट झाला आहे. लक्षात घ्या, पापे नाहीसी करण्यासाठी तो प्रकट झाला होता. मग प्रश्न निर्माण होतो, शुद्धिस्थानामध्ये कोणत्या पापामुळे दंड भोगावा लागत आहे? अग्नीतून जावे लागत आहे. प्रियजन हो, मी आपणा पुढे इब्रिकरास पत्र याचा 10 अध्याय 14 वचन वाचत आहे. कारण पवित्र होणाऱ्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्व काळचे पूर्ण केलेले आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचे एकच अर्पण हे अंतिम अर्पण आहे, कारण ते सर्वात उत्कृष्ट बलिदान होते. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हा मनुष्यांसाठी केलेल्या प्रायश्चित्ताला दुसरे काहीच जोडू शकत नाहीत. पुढे पवित्र शास्त्रात रोमकरास पत्र याचा 5 अध्याय 9 आणि 10 वचनात काय म्हटलेलं आहे? सर्वांनी नीट लक्ष देऊ नये का?
तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे, लक्षात घ्या, आपण विशेष करून त्याच्याद्वारे म्हणजे त्या येशूच्या द्वारे त्याच्या रक्तामुळे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत. कारण आपण शत्रू असतात देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला. तर आता समेट झालेला असता त्याच्या जीवनाने आपण विशेष करून तारले जाणार आहोत, म्हणजे देवाच्या क्रोधापासून मुक्त होणार. इब्री लोकास पत्राचा 1 अध्याय 3 वचन म्हणते, हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे. आणि पापांची शुद्धी केल्यावर प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. पापांची शुद्धी केलेली आहे. लक्षात घ्या, तो उद्वलोकी म्हणजे स्वर्गीय स्थानात राजवैभवाच्या उजवीकडे बसला. जर या ठिकाणी येशूने पापांची शुद्धी केली आहे असे वचन स्पष्ट लिहित आहे, तर मग शुद्धिस्थान कुठून आलं आणि त्याची काय गरज आहे? मग जर तुम्ही शुद्धिस्थानावर विश्वास करता तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील मृत्यूद्वारे झालेले कार्य नाकारता. म्हणजे तुमचे तारण हे अपूर्ण राहिले, अर्धवट राहिले आणि त्यासाठी काही अधिक कार्याची गरज आहे. म्हणजे येशूने जे क्रुसावर केले ते अपूर्ण आहे असे दर्शविण्यात येत आहे. अर्थात येशूने केलेले बलिदान, त्याद्वारेच प्राप्त होणारी शुद्धता, पवित्रता, नीतिमत्व, पाप क्षमा, समेट, सुटका यांचा तुम्ही स्वीकार करीत नाही, हा याचा अर्थ होतो. येथे आम्ही पाहतो की देव हा देहधारी झाला होता व देवाने आपली अमर्याद दया पापाची खंडणी स्वरक्ताद्वारे देऊन आमच्या पापासाठी मरण पत्करले व तोच आमच्या पापांसाठी आज प्रायश्चित्त आहे. अशा प्रभू येशू ख्रिस्ताला, ज्याने समस्त मानवासाठी केलेल्या बलिदानाला मर्यादित स्वरूप देऊन प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या कार्याची अवहेलना या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे. देवाकडून मानव जातीला पापांची क्षमा मिळविण्याचा एकमेव उपाय प्रभू येशू ख्रिस्त आहे. मत्तेकृत शुभवर्तमान याचा 9वा अध्याय आणि याचं 6वं वचन म्हणते, तथापि मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्हाला समजावे म्हणून. मग तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, उठ, आपली बाज उचलून घेऊन घरी जा. जर मनुष्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, तर पापशालनाचे ठिकाण शुद्धिस्थान आले तरी कुठून? रोमन कॅथलिक यांची शिकवणूक प्राथमिकरित्या करिंथीकरास पहिले पत्र 3 अध्याय 12 ते 15 या वचनावर आधारित आहे असे दाखवितात. अर्थात ते वचन मी आपणापुढे वाचू इच्छित आहे. या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणेल, कारण तो अग्नीसह प्रकट होईल. तो अग्नीसह प्रकट होईल. एक व्यक्ती अग्नीसह प्रकट होईल आणि तो प्रत्यक्ष देव आहे, लक्षात घ्या. आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्या सारखा तारला जाईल. अर्थात हे वचन या ठिकाणी अशा प्रकारे सांगत आहे, विश्वासी जनांची कृत्ये ही अग्नीद्वारे पारखण्यात येतील. म्हणजे या ठिकाणी कामे जी आहे ती चांगल्या प्रतीची असतील, म्हणजे सोने, रुपे आणि मौल्यवान पाषाण यांच्यासह ती चांगली कामे दाखविण्यात आलेली आहेत. तर त्यांना काहीच बाधा न होता ते त्या अग्नीतून पार होतील आणि त्यांना पारितोषिक मिळेल. परंतु ज्यांची कामे निकृष्ट किंवा हलकी ठरतील, म्हणजे लाकूड, गवत, पेंढा, तर ते अग्नीद्वारे भस्म होतील आणि त्यांची कृत्ये जळून जातील व त्यांना काही पारितोषिक मिळणार नाही. ही वचने अशी शिकवणूक देतच नाहीयेत की विश्वासी व्यक्ती अग्नीतून जातील, परंतु विश्वासी व्यक्तींची कामे अग्नीद्वारे पारखण्यात येतील. म्हणून 1 करिंथ 3:15 म्हणते की तो स्वतः अग्नीतून सोडविला जाईल, अग्नीद्वारे शुद्ध केला जाईल असे या ठिकाणी म्हटलेलेच नाही. म्हणून या ठिकाणी रोमन कॅथलिक रूढी आणि चालीरीतीप्रमाणे बायबलच्या पूर्णतः शास्त्रलेखाविरुद्ध असून ही अतिपवित्र वचनाचा गैर अनुवाद आहे, ज्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रायश्चित्ताचे अर्पण नाकारण्यात येत आहे. शुद्धिस्थानाविषयी सत्य नंबर 2. यहुदा मकाबी हा येशूची शिकवणूक ऐकण्यास जिवंत नव्हता. अर्थात
मक्काबीचा दुसरा ग्रंथ याचा 12 अध्याय 40 ते 46 वचन मी आपणापुढे वाचत आहे. मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कफनाखाली जामनिया दैवताला. वचन 40 ते 45 मी आपणापुढे वाचत आहे. मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कफनाखाली जामनिया दैवताला दाखविलेली पुतळी त्यांना आढळली. धर्मशास्त्रानुसार ती वापरण्याची यहुदी लोकांना मनाई होती. ती माणसे का मृत्युमुखी पडली हे यावरून सर्वांना कळून चुकले. म्हणून न्यायाधीश प्रभू जो गुप्त गोष्टी उघडकीस आणतो त्याच्या सर्व मार्गाची त्यांनी प्रशंसा केली. मग ते प्रार्थना करण्यास गेले आणि घडलेल्या पापाची पूर्णपणे क्षमा व्हावी म्हणून त्यांनी प्रार्थना केली. उदार मनाच्या यहुदाने पापापासून मुक्त राहावे म्हणून सर्व लोकांना उपदेश दिला, कारण मरण पावलेल्यांच्या पापामुळे काय घडले होते हे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले होते. यहुदाने प्रत्येक माणसाकडून वर्गणी गोळा केली. ती चांदीच्या 2000 ड्रामा इतकी भरली. त्याने ती वर्गणी पाप भरपाईचा बळी अर्पण करण्यासाठी यरुशलेमेला पाठवून दिली. मृतांचे पुनरुत्थान लक्षात घेता असे करून त्यांनी ही चांगली व आदरणीय गोष्ट केली. मरण पावलेले परत उठतील अशी त्यांनी अपेक्षा केली. अपेक्षा केली नसती तर मेलेल्यांकरिता प्रार्थना करणे मूर्खपणाचे व अनावश्यक झाले असते. सत्कृत्य करताना मरण पावलेल्यांना उज्ज्वल मोबदला मिळेल अशी त्याची अपेक्षा होती. हा खरोखरच त्याचा भक्तिमान व पवित्र विचार होता. हे त्यांच्या पापबंधनांतून मुक्त व्हावेत म्हणून त्याने त्या मेलेल्यांकरिता पाप भरपाई केली. या ठिकाणी आम्हाला काय आढळते? मरण पावलेल्या प्रत्येकाच्या कफनाखाली जामनिया दैवताची पुतळी होती, म्हणजे मूर्ती होती. म्हणून ते मरण पावले असे कारण या ठिकाणी आम्हाला आढळत आहे. म्हणजे हे स्पष्ट मूर्तीपूजेचं पाप होतं, जे निर्गम 20 अध्याय 3 ते 5 वचनात 2 आज्ञा यांचं उल्लंघन केलं होतं. कोरिन्थीकरास पहिले पत्र याचा 6 अध्याय 9 ते 10 वचनामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की मूर्तीपूजकांचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेशच नाही. परंतु हा संदर्भ या ठिकाणी जो आम्ही पाहत आहोत, या ठिकाणी असं दाखवण्यात आलेलं आहे की त्या व्यक्तींना दुसऱ्यांदा संधी देण्यात आलेली आहे. म्हणजे मूर्तीपूजेसारख्या पापांतून त्यांना सहज क्षमा मिळू शकते. परंतु ही शिकवणूक इब्रिकरास पत्र 9 अध्याय 27 वचनाच्या संपूर्णतः विरुद्ध आहे. कोणत्याही व्यक्तीचं मरण झालं की त्यानंतर फक्त न्याय नेमलेला आहे असं या ठिकाणी इब्रिकरास पत्र 9:27 म्हणते. कारण मनुष्याला पश्चातापाची संधी मरणानंतर नाहीये. म्हणून या ठिकाणी 42 वचनात ते दिलेलं आहे की त्यांच्याकडून घडलेल्या पापांची पूर्णपणे क्षमा व्हावी म्हणून यहुदा मक्काबी याने प्रार्थना केलेली आहे. परंतु अशा प्रकारची केलेली प्रार्थना कोरिन्थीकरास पहिले पत्र 6 अध्याय 9 ते 10 वचनाविरुद्ध आहे. अर्थात प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या पापाबद्दल देवाला हिशोब देईल. त्यासाठी कोणाही व्यक्तीला मरण पावल्यावर आपल्या भावाबद्दल किंवा आपल्या नातेवाईकाकरता केलेल्या प्रार्थनेने कोणीही व्यक्ती पापमुक्त होऊ शकत नाही. अर्थात ही शिकवणूक या ठिकाणी अशी दाखवत आहे की मरण पावल्यावर देखील तुम्हाला पापांची क्षमा होऊ शकते. हे संपूर्णतः फसवणूक आहे. हे संपूर्णतः चुकीचं शिक्षण आहे. नंतर या ठिकाणी आम्ही पाहत आहोत 43 वचनामध्ये पाप भरपाईचा बळी अर्पण करण्याविषयी लिहिलेला आहे. वास्तविकरित्या लेवीय याचा 4 अध्यायामध्ये पापार्पणाविषयी सांगितलेले आहे, जे जिवंतासाठी करायचे आहे. परंतु येथे मृत पावलेल्या व्यक्तींच्या पाप भरपाईचा बळी अर्पण करण्याविषयीचा उल्लेख करण्यात आलेला आहे, जो पवित्र शास्त्राला अनुसरून नाहीये. पवित्र शास्त्रातलं असं कोणतंच वचन मेलेल्या व्यक्तीबद्दल अशा प्रकारचं अर्पण दर्शवितच नाही. तिसरी गोष्ट या ठिकाणी आम्हाला दिसत आहे 43 वचनामध्ये की त्या ठिकाणी चांदीच्या 2000 ड्रामा इतकी वर्गणी गोळा करण्यात आलेली आहे पाप भरपाईच्या बळीच्या अर्पणासाठी. अर्थात अशा प्रकारचा पापाचा बळी दिल्या कारणाने कोणाही व्यक्तीला पुनरुत्थान प्राप्त होणे अशक्य गोष्ट आहे. चौथी गोष्ट या ठिकाणी आम्हाला आढळते ती मेलेल्यांकरिता प्रार्थना करणे. अर्थात मेलेल्यांकरिता प्रार्थना करणे हे शिक्षण पवित्र शास्त्राला अनुसरून नाहीये. परंतु या ठिकाणी आम्हाला स्पष्ट दिसत आहे की हे 4ही प्रकार रीतिरिवाजाची निर्मिती करण्यासाठी रोमन कॅथलिक चर्चने हे पुस्तक या ठिकाणी स्वीकारलं आणि याला अधिकृत मान्यता दिली. अर्थात यहुदा मकाबी हा व्यक्ती ज्याने हे पुस्तक लिहिले तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मण्याच्या 200 वर्षे आधी हे पुस्तक लिहून गेला. यहुदाला नवीन कराराची माहिती व शिकवणूक व त्याचे महत्व व फायदे माहीतच नव्हते.
त्याला हे माहीतच नव्हते की येशू ख्रिस्त कल्वरी क्रुसावर पापांसाठी मरण पावला. मला पूर्ण खात्रीशीरपणे असे वाटते की हा यहुदा जर प्रभू येशूच्या नंतर आला असता तर त्यांनी नक्कीच असे लिहिले नसते. म्हणून हा यहुदा जुन्या कराराच्या नियमशास्त्रा अधीन जगत होता. परंतु तुम्ही आणि मी नवीन कराराखाली येशूने सर्व पापांसाठी केलेले क्रुसावरील प्रायश्चित्ताचा नियम या खाली जगत आहोत. म्हणून जे जे व्यक्ती या पुस्तकांतील वचनावरून शुद्धीस्थानाचा दावा करीत आहेत त्यांनी परत जावे आणि नवीन करार वाचावा. म्हणजे त्यांना हे कळेल की येशूने अंतिम व पूर्ण बलिदान केले एकाच अर्पणाद्वारे. मक्काबीचा ग्रंथ हा इब्री शास्त्रलेखातील भाग नव्हताच आणि त्याला अपोक्रिपाल पुस्तक म्हणून समजले गेले आहे. म्हणजे ते पवित्र शास्त्राचा भाग कधीच नव्हते. ही 15 अधिक पुस्तकं रोमन कॅथलिकांनी स्वीकारली. ही 15ही पुस्तके कोणाही संदेष्टांद्वारे लिहिण्यात आलेली नाहीत. यहुदी लोकांनी या अपोक्रिपाल पुस्तकांचा जुन्या कराराच्या पुस्तकात स्वीकार केलाच नाही. येशूने व प्रेषितांनीही एकही संदर्भ या पुस्तकांतून कधीच दिला नाही. ही पुस्तके पवित्र आत्म्याने प्रेरित नसल्या कारणाने ती बायबलच्या शास्त्रलेखा विरुद्ध आहेत. त्याची भाषा यावरून त्याची ओळख होते. रोमन कॅथलिक धर्माधिकाऱ्यांनी शुद्धीस्थान व पुनरुत्थान व मिसाद्वारे मेलेल्या व्यक्तींसाठी प्रार्थना करण्यात याव्यात, क्षमापत्रे विकून वर्गणी गोळा करता यावी या कारणांसाठी मक्काबीचा दुसरा ग्रंथ 12 अध्याय 38 ते 45 वचनांची ही शिकवणूक फारच प्रचलित करून अधिकृतरित्या त्याचा स्वीकार केला गेला. अपोक्रिपाल पुस्तकांविषयी बायबलच्या इतर कोणत्याही पुस्तकांद्वारे शुद्धीस्थान व मेलेल्या व्यक्तींसाठी प्रार्थना करणे, क्षमापत्रे विकून पापक्षमेच्या नावाखाली वर्गणी गोळा करणे तसा आधार देवाच्या वचनात नाहीच आहे. म्हणून जी देवाने दिली आहेत तीच पुस्तकं पवित्र ग्रंथ आहेत व त्यांचे मिळून बायबल बनले आहे. शुद्धीस्थानाविषयीचे तिसरे सत्य, शुद्धीस्थानातून कोणीही स्वर्गात जाणारच नाही. अर्थात ही शिकवणूक कॅटकिझम 1032 मध्ये याविषयी म्हटले गेले आहे. ते हे की मेलेल्या म्हणजे मृत व्यक्तींसाठी काही कामे करावी लागतील. म्हणजे जी लोक शुद्धीस्थानात आहेत त्यांना लवकरच स्वर्गात नेता येईल. अहो माझ्या रोमन कॅथलिक बंधुजन हो, हे ध्यानात घ्या. म्हणजे ही पद्धत मानवी कर्मांना पायाभूत मानली जात आहे. पापाबद्दल पापक्षमा प्राप्त करण्यासाठी मानवी कर्मांना पायाभूत मानण्यात येत आहे आणि हे कार्य पवित्र शास्त्र लेखाच्या पूर्णतः विरुद्ध आहे. कसे ते पाहूया. देवाबरोबर एक खरे नाते हे येशू ख्रिस्ताच्या बलिदानावरील विश्वासाद्वारे आहे आणि कर्मांनी नाही. कारण आमची सर्व कर्मे फाटलेल्या वस्त्रासारखी आहेत, त्यापेक्षा अधिक काहीच नाहीत. यशाचं पुस्तक 64 अध्याय 6 वचन म्हणते, आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यांसारखे झालो आहोत. आमची सर्व धर्म कृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी झाली आहेत. आम्ही सर्व पाल्याप्रमाणे वाळून गेलो आहोत. आमच्या अधर्माने आम्हास वादळाप्रमाणे उडवून दिले आहे. अर्थात वचन या ठिकाणी काय शिकवत आहे? आमची सर्व धर्मकृत्ये घाणेरड्या वस्त्रासारखी आहेत. म्हणून इफिस्करास पत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचन म्हणते, कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि ते तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. ही गोष्ट ध्यानात घ्या. आमच्या कर्माद्वारे आम्हाला तारण नाही, पाप क्षमा नाही. म्हणून रोमकरास पत्र 11 अध्याय 6 वचन म्हणते, आणि जर हे कृपेने राहिले असते तर ते कर्मांनी नाही, नाहीतर कृपा ही कृपा होणार नाही. लक्षात घ्या. रोमकरास पत्र 5 अध्याय 1 वचन म्हणते, म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो, म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. आम्ही विश्वासाने नीतिमान ठरलेलो आहोत, कर्मांनी नाही. म्हणून तुम्ही आणि मी आमच्या कोणत्याही कर्माने तारण, मुक्ती, पापक्षमा, शुद्धी, पवित्रता प्राप्त करूच शकत नाहीत. म्हणून तुम्ही जर विश्वास करीत असाल की तुमच्या कर्मांनी कोणाला तरी तुम्ही पापशुद्धीच्या ठिकाणांतून आता किंवा लवकरच बाहेर काढू शकाल, किंवा तुमच्या प्रयत्नांनी कर्मांनी स्वतःच्या पापशुद्धीच्या स्थानांतून बाहेर काढाल, तर मग तुम्ही देवाने जे तुम्हाला सांगितले आहे त्याच्या विरुद्ध जात आहात. बायबल हे आपल्या संदेशात संपूर्णतः एकदम स्पष्ट आहे. विश्वासाद्वारे कृपेने तुमचे तारण झाले आहे, कर्मांनी नाही असे पवित्र शास्त्र शिकवित आहे.
पोप लिओ 10वे यांना वयाच्या 13व्या वर्षी कार्डिनलची दीक्षा मिळाली आणि वयाच्या 37व्या वर्षी त्यांना पोपची दीक्षा मिळाली. 1513 साली ते पोप बनले. वास्तविक हे व्यक्ती राजकारणी धोरणाचे व्यक्ती होते. त्यांनी लगेच आपली राजकारणी शक्ती वाढविण्यास सुरुवात केली. त्यांचे व्यक्तित्व हे फार धाडसी असे व्यक्तित्व होते. रोम मधील जे सर्वाधिक महत्वाचे चर्च सेंट पीटर्स बॅसिलिका ते बांधण्यासाठी अतिशय उत्सुक होते. म्हणून जर्मनीमधील लोकांना क्षमापत्रे विकून लोकांकडून वर्गणी जमा करण्याचे काम त्यांनी चालू केले. म्हणजे जेवढी जास्त रक्कम देतील तेवढी त्यांची पापे अधिक क्षमा करण्यात येतील. अर्थात लोकांच्या मनात हेच बिंबविले गेले होते की पोप हे चुका करूच शकत नाहीत व ही फसवणूक चालली होती. क्षमापत्रे घेऊन ठेवा, पापी करा, माफी तर मिळालीच आहे. 1520 साली मार्टिन लुथर हा जो त्यांच्यातीलच एक धर्मगुरू होता तो पोप लिओ 10वे यांच्यावर फारच रागावला. अशा प्रकारे पैसे उकळून लोकांकडून फसवणूक करून पैसे काढणे आणि त्यांना लुबाडणे पापक्षमेच्या कारणावरून हे त्यांना पटले नाही. म्हणून त्यांनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्यांनी 96 कलमाचा कागद विटनबर्ग चर्चच्या द्वारावर लावला. त्याचे म्हणणे हेच होते की बायबल हेच एकमेव स्त्रोत आहे प्रकटीकरणाचे, चर्च आणि पोप नाही. त्यासाठी त्याने विश्वासाद्वारेच तारण आहे हा संदेश त्या ठिकाणी प्रचार करण्यास सुरुवात केली आणि फार मोठा क्रांतिकारक बदल युरोपमध्ये घडून आला. आध्यात्मिक संजीवन आले. 1521 साली पोप लिओ यांनी मार्टिन लुथर यांना चर्चमधून बहिष्कृत केले व त्यांनी सत्याने दर्शविलेल्या विरोधासाठी त्यांना पाखंडी व्यक्ती म्हणून घोषित केले. यानंतरच्या काळामध्ये युरोपमध्ये धार्मिक युद्धे झाली. प्रिय भावा बहिणींनो, हा सर्व इतिहास आहे. फॉक्सेस बुक ऑफ मार्टर्स या पुस्तकामध्ये 6,80,00,000 ख्रिस्ती जे खरे विश्वास करणारे लोक होती वेगवेगळे हत्यारे वापरून अमानुष छळ करण्याचं कार्य पोप द्वारे झालेले आहे. 6,80,00,000 ही संख्या काही साधी नाही. एवढे ख्रिस्ती लोक पोपच्या द्वारे राजकीय सत्तेमध्ये ठार मारण्यात आले. शुद्धीचे स्थान ही शिकवणूक अशा व्यक्तींकडून बनविली गेली आहे जे पापात आनंद करीतात तरीही त्यांना त्याबद्दल शिक्षा नकोय. म्हणून हा विश्वास त्यांना पापातच आनंद उपभोगण्यास लावतो व ते जीवनभर म्हणजे मरेपर्यंत पापातच राहतात. कारण त्यांना भ्रमिष्ट करणारी अशी आशा दाखविली गेली आहे की मरणानंतरही मिस्सा दिल्याने, पैसे दिल्याने पाप क्षमा मिळते आणि मग त्यांच्या जीवाचा नाश होतो. शुद्धी स्थानाविषयी 4थे सत्य आपण पुढे मांडत आहे. तुम्हाला स्वर्गात जाण्यासाठी काहीही पैसे देऊन विकत घेण्याची गरजच नाहीये. आता आम्ही पाहूया रोमन कॅथलिक हे जी क्षमापत्रे वापरीत आहेत त्याविषयी. कॅथलिक धर्मगुरूंनी हे कायम शिकविलेले आहे की शुद्धी स्थानांतील त्यांचा कालावधी कमी करण्यासाठी क्षमापत्रे विकत घ्या, मिस्सा द्या, त्यासाठी पैसे दान करा. अशा प्रकारे या विश्वासाला कॅथलिक भाविकांच्या मनात रुजवून जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होईल तेव्हा शोकाकुल नातेवाईकाकडून पैसे काढण्यात येतात. हे कारण सांगून की त्या मयत व्यक्तीची शुद्धीस्थानांतील दंड शिक्षा कमी करण्यात येईल. असे हे श्रद्धाळू भाविक कॅथलिक मरण पावतात तेव्हा त्यांना हे समजते की मयत व्यक्तींच्या नावे मिस्सासाठी मित्र परिवारांकडून पैसे काढण्यात येतात आणि काही कॅथलिक व्यक्ती आपली संपत्ती व मालमत्ता त्या धर्मासाठी दान करीतात. यासाठी की जेव्हा ते मरण पावतील तेव्हा त्यांच्यासाठीही मिस्सा दिला जावा म्हणजे ते शुद्धी स्थानांतून लवकरच स्वर्गात पोहोचू शकतील. यामध्ये काहीच आश्चर्य नाही की रोमन कॅथलिक धर्म संपूर्ण जगातील सर्वात मोठी आणि फारच धनवान अशी संस्था आहे. देवाच्या कृपेची खरेदी विक्री करणे हा व्हॅटिकनचा फारच पैसे कमावून देणारा व्यापार आहे. परंतु मी अनेक कॅथलिकांकडून हे ऐक आहे की आज रोमन कॅथलिक धर्मगुरू क्षमापत्रे वापरीत नाहीत. ही कामे मागील युगात काही तात्पुरत्या काळासाठी वापरण्यात आली होती. परंतु नाही प्रियजन हो, आज ही क्षमापत्रे चालू आहेत. मित्रांनो लक्षात घ्या. हे पहा, तुमच्या पुढे पुरावे देत आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवसातही अशाच प्रकारे मंदिरामध्ये व्यापार चालू होता. मत्तेकृ शुभवर्तमान 21 अध्याय 12 ते 15 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. नंतर येशू मंदिरात गेला. मंदिरात जे क्रय विक्रय करीत होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालवून दिले. सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठकी पालथ्या केल्या आणि त्यांस म्हटले,
माझ्या घरास प्रार्थना मंदिर म्हणतील असे लिहिलेले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करीत आहात. मग आंधळे व लंगडे त्याच्याकडे मंदिरात आले आणि त्याने त्यांना बरे केले. तेव्हा त्याने केलेले चमत्कार पाहून व दाविदाच्या पुत्राला ओझान्ना असे मंदिरात गजर करणारे मुले पाहून मुख्य याजक व शास्त्री रागावले. आज मी असा विचार करीत आहे, यावेळी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गीय स्थानांतून आपल्या दुःखदायी आश्चर्य व्यक्त करीत असेल. मी काय तुमच्या पापांसाठी केले, किती दुःखदायी लज्जास्पद नग्नता व अपमान वेदना सहन करून अनमोल व अति पवित्र रक्त सांडले व तुम्ही त्याच्यावर व्यापार चालविलेला आहे. आज रोमन कॅथलिक चर्च हे लोकांच्या पापावरून खूप नफा कमावित आहेत आणि भाविकांना असे भासवित आहेत की ते स्वर्गात जाण्याचा मार्ग विकत घेऊ शकतात. पैसे लुबाडण्याच्या इच्छेने जे सत्यच नाहीये ते सत्य आहे असे भासवून भाविकांची दिशाभूल करण्याचा अधिकार कोणाही आध्यात्मिकतेचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला नाहीये. त्या नरकात घातलेल्या जीवात्म्याच्या नाशाला कोण जबाबदार ठरेल? माझ्या मौल्यवान कॅथलिक भावा बहिणींनो, शुद्धिस्थान याची शिकवणूक ख्रिस्ताकडून मिळणाऱ्या पापक्षमेपासून दूर ठेवून तुमची पूर्णता फसगत करीत आहे. हे तुम्ही समजलेले आहात काय? ज्या मृत पावलेल्या प्रियजनांसाठी तुम्ही प्रार्थना करीत आहात हे समजून की ते शुद्धिस्थानात आहेत, त्या तुम्हाला हे समजणे आवश्यक आहे की देवाने असे कधीच म्हटले नाही की ते शुद्धिस्थानात आहेत, परंतु हे तुम्हाला धार्मिक पुढाऱ्यांच्या समूहाद्वारे सांगण्यात आलेले आहे. शुद्धिस्थानाविषयी पाचवे सत्य, स्वर्गात पोहोचण्यासाठी कोणताच आडमार्ग वळसा नाहीये, म्हणजेच शुद्धीचे ठिकाण नाहीये, शुद्धिस्थान नाहीये. लूका शुभवर्तमान 23 अध्याय 42 ते 43 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. मग तो म्हणाला, हो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. येशूने या ठिकाणी या गुन्हेगाराला असे नाही म्हटले, तू गुन्हेगार आहेस आणि आता तुला शुद्धीच्या ठिकाणात जावे लागेल, तू माझ्या बरोबर येऊ शकत नाही. अर्थात तो व्यक्ती तर चोर होता, परंतु या व्यक्तीला क्रुसावरच खिळलेले असताना पापक्षमा प्राप्त झालेली आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हटले, तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. मग कुठे आहे शुद्धिस्थान? कुठे आहे पापक्षालनाचे ठिकाण? फिलिप्पेकरास पत्र 1 अध्याय 23 वचनात संत पौल म्हणतो, मी या दोह संबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठ आहे, कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले आहे. अर्थात मृत्यूनंतर त्याचा सहवास ख्रिस्ताबरोबर व्हावा ही संत पौल इच्छा दर्शवित आहे. काय तुम्हाला या सर्व वचनात शुद्धी ठिकाण सापडले काय? पापशालनाचे ठिकाण सापडले काय? अर्थात ते अस्तित्वातच नाहीये. म्हणून ज्या व्यक्तींची इच्छा आहे की त्यांची पापे धुतली जावी, त्यांनी देवाने पाठविलेल्या व्यक्तीवर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर भरोसा करायचा आहे, विश्वास करायचा आहे की तोच माझा व्यक्तिगत तारणार आहे. शुद्धी ठिकाणावर नाही, शुद्धी स्थानावर नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचे रक्तच एकमेव साधन आहे मनुष्याला त्यांच्या पापांतून शुद्ध करण्याचे. शुद्धिस्थानाची फसवणूक ही ख्रिस्ताच्या गौरवी व कृपेच्या शुभवर्तमानापासून कॅथलिक भाविकांना आंधळे करीत आहे. अर्थात ही सैतानाच्या लबाडीतील एक अजून लबाडी आहे, ज्याद्वारे त्याने पकडून नेलेली त्याच्या फासांत पकडून ठेवले आहे. हे यासाठी की त्यांनी हे सर्व जाणून समजूनही येशू ख्रिस्ताच्या बलिदानावर भरोसा करू नये. खरे ख्रिस्ती मृत्यूनंतर शांतीत व आनंदात वास करीतात, कारण ते जिवंत असतानाच त्यांना येशूच्या शांतीची प्राप्ती तारणाबरोबर झालेली असते. म्हणून मृत्यू पावल्यानंतर अब्राहम जो विश्वासणाऱ्यांचा पिता, त्याच्या उराशी ते जातात. हे नीतिमत्व प्राप्त केलेले जीवात्मे आहेत. ते पुनरुत्थान व देवाकडून मिळणाऱ्या पुरस्काराची, अविनाशी मुकुटाची वाट पाहत शांतीमध्ये महानिद्रा घेत आहेत. शुद्धिस्थानाविषयीचे 6वे सत्य, शुद्धिस्थानाची आकडेवारी कोणाकडे आहे काय? म्हणजे असे कोणतेही आकडेवारी चिन्ह पोप किंवा धर्मगुरूंकडे आहे की त्या ठिकाणी आजच्या घडीला शुद्धिस्थानामध्ये किती जण पापक्षालनाच्या स्थानी पापशुद्धीकरणाच्या प्रक्रियेत आहेत, किती जणांची शिक्षा कमी झाली आहे, ती शिक्षा अजून त्या व्यक्तींना किती काळ चालणार आहे,
आज किती लोक पापक्षालनाच्या स्थानांतून बाहेर काढण्यात आले? गेल्या आठवड्यात, गेल्या महिन्यात, गेल्या वर्षात किती लोक त्या स्थानांतून बाहेर काढून स्वर्गात शुद्ध झाल्यामुळे गेली? यांची काही नोंद वगैरे आकडेवारी, स्टॅटिस्टिक्स आहे काय? त्या लोकांना कोण शिक्षा देत आहे? मग या अग्नीत भाजल्याने त्यांची पापे कशी शुद्ध होतात? वगैरे वगैरे प्रश्न आहेत. किती लोकांची शिक्षा कमी केली असे काही दर्शविण्याचे साधन, माप काही अस्तित्वात आहे काय? व ते कसे दर्शवू शकतात? अर्थात या शिकवणुकीद्वारे असे समजून येत आहे की देवाकडे वशिलेबाजी चालते. अर्थात हा मोठाले पैसे उकळण्याचा एक छान मार्ग आहे. पैशांच्या देणगीने, मिसांद्वारे, धर्मगुरूंची प्रार्थना याद्वारे शुद्धीच्या ठिकाणी, पापक्षालनाच्या ठिकाणी शिक्षा कमी करण्यात येते. जर पोपला किंवा धर्मगुरूंना खरेच अशी शिक्षा कमी करण्याचे व थांबविण्याचे अधिकार आहे तर का नाही ते ही गोष्ट अखिल मानवजातीसाठी पैशाशिवाय मुफ्तपणे का करीत नाहीयेत? रोमन कॅथलिक यांचा मानला जाणारा पहिला पोप पेत्र काय म्हणतो आपल्या पत्रात आपण वाचूया. पेत्राचे पहिले पत्र, पहिला अध्याय, 18 आणि 19 वचन. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने, रुपे अशा नाशवंत वस्तूंनी नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. काय म्हणतो इकडे? प्रभू येशू ख्रिस्ताचे मौल्यवान रक्त तेच तुम्हाला आणि आम्हाला मुक्त करू शकते. बाकी कोणतेही सोने, रुपे आणि आमची सर्व निरर्थक वागणूक, वाड वडिलांच्या परंपरा या आम्हाला मुक्त करू शकणार नाहीत. प्रेषित कृत्याचा 8 अध्याय 20 ते 23 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. तेव्हा पेत्र त्याला म्हणाला, तुझ्या रुपयाचा तुझ्याबरोबर नाश हो, कारण द्रव्य देऊन देवाचे दान मिळवावयाचा तू विचार केलास. या गोष्टीत तुला भाग किंवा वाटा नाही, कारण तुझे अंतकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही. तू या आपल्या दुष्टतेचा पश्चाताप करून प्रभूजवळ विनंती कर, म्हणजे तुझ्या अंतकरणातल्या कल्पनेची तुला कदाचित क्षमा होईल, कारण तू अतिशय कटुतेत व अनितीच्या बंधनात आहेस असे मला दिसते. पेत्राने या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? काय द्रव्य घेतलेलं आहे? पैसे घेतलेले आहेत? असे घेणाऱ्या व्यक्तीविषयी काय म्हटलेलं आहे? आज रोमन कॅथलिक चर्च हे आपल्याच भाविकांना लुबाडून त्यांचा नाश कपटीपणाने करीत आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मत्ती शुभवर्तमान 15 अध्याय याच्या 14व्या वचनात म्हटले, त्यांना असू द्या, ते आंधळ्यांचे आंधळे वाटाडी आहेत आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील. ही फार मोठी व्यथा आहे. नेतृत्व करणारा व्यक्तीच आंधळा आहे आणि तो आपल्या मागे अनुयायांना खाचेत घेऊन चाललेला आहे आणि अनुयायीही आंधळे आहेत. आज भाविकांकडे सत्याचा प्रकाश देवाने पाठविला आहे, परंतु जर ते नाकारतील तर न्यायाच्या दिवसानंतर अग्नीत जळत असताना हे सत्य कळले होते, परंतु मी का स्वीकारले नाही याची आठवण येत राहील, परंतु वेळ निघून गेलेली असेल. करंथीकरास पहिले पत्र याचा 2 अध्याय याचं 4 वचन आणि 5वं वचन मी आपणा पुढे वाचत आहे. तुमचा विश्वास मनुष्यांच्या बुद्धिमत्तेवर उभारलेला नसावा तर देवाच्या सामर्थ्यावर उभारलेला दिसावा. म्हणून माझे भाषण व माझी घोषणा ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती, तर आत्मा व सामर्थ्य यांची निदर्शक होती. आज आमचा विश्वास कशावर बांधलेला आहे जरा तपासून पहा. आज प्रश्न आहे, तुम्ही कशावर भरोसा करणार आहात? गोंधळलेल्या व पापमय मनुष्याने बनविलेल्या शिक्षणावर की एकदम सुस्पष्ट व सत्यावर जे कधीही बदलणार नाही? जो सत्य, जो पवित्र व प्रेमळ देव ज्याचे वचन कधी पालटत नाही त्यावर भरोसा करणार आहात? प्रश्न आहे. शुद्धीस्थानाची आशा केवळ अज्ञानी मूर्खपणाची आशा आहे. हे शिक्षण परीच्या कथेप्रमाणे पूर्णतः दंतकथेवर आधारित आहे. ही शिकवणूक पूर्णपणे देवनिंदा आहे आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा नकार व फार मोठा अपमान आहे. म्हणून ही शिकवणूक पूर्णतः ख्रिस्त विरोधी आत्म्यापासून आलेली आहे. ज्या ठिकाणाचे अस्तित्वच नाही ते आहे असे भासवून भाविकांच्या जीवात्म्याचा अनंत काळासाठी नाश केला जात आहे व फसवणूक केली जात आहे. हे शिक्षण फार मोठी भ्रांती, लबाडी व कल्पित कथा हे पुराव्यारहित थोथांड शिक्षण आहे. या शिक्षणावर विश्वास धरून मरण पावलेले अधोलोकात पोहोचताच डोळे उघडतील
तेव्हा त्यांची फार मोठी निराशा झालेली असेल, परंतु वेळ चुकलेली असेल. कलाईसेकरास पत्र 2 अध्याय 8 वचन म्हणते, ख्रिस्ताप्रमाणे नसलेले तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. ह्या पोकळ भूलथापा आहेत आणि या पोकळ भूलथापा आम्हाला सोडणे फार आवश्यक आहे. शुद्धीस्थानावरचा विश्वास हा येशू ख्रिस्ताच्या रक्ताचा अपमान आहे आणि असे सर्वच व्यक्ती मरणानंतर सर्व काळ नरकाग्नीची शिक्षा भोगतील. मत्ती सुवर्तमान याचा 7 अध्याय 21 वचन म्हणते, मला प्रभुजी प्रभुजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकांचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आज प्रश्न आहे, काय आम्ही स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतोय? स्वर्गीय पित्याने आमच्यासाठी जे जे काही करून ठेवले आहे आम्ही त्याचा स्वीकार करतोय, की आम्ही मनुष्याच्या संप्रदायात अडकून पडलेलो आहोत? स्वर्ग राज्यात केवळ त्यांचाच प्रवेश होईल जे स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतात. योहान सुवर्तमान याचा 3 अध्याय 3 वचन आणि 5 वचन मी आपणा पुढे वाचत आहे. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. 5 वचन, येशूने उत्तर दिले की खचित खचित सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. आज प्रश्न आहे, काय माझा नवीन जन्म झाला आहे? मला नवीन जन्म कसा मिळू शकेल? मला त्यासाठी काय केले पाहिजे? हे सत्य समजण्याची अत्यावश्यकता आहे. प्रिय भाऊ बहिणीनो, तारण ही देवाची मानवांना मुफ्त भेट आहे, परंतु तिचा स्वीकार करण्यासाठी मनुष्यांनी मी पापी आहे हे ओळखून मला या पापात यापुढे जगायचं नाही, तर हे प्रभू मला पापाचा तिटकारा येईल असे हृदय माझ्यात उत्पन्न कर व माझ्याकडून घडलेल्या गुप्त, जाणून बुजून घडलेल्या पापांची, चुकून घडलेल्या सर्व पापांची देवाकडेच खऱ्या हृदयाने पश्चाताप करून क्षमा मागितली तर देव तुम्हाला आणि आम्हाला क्षमा करायला तयार आहे. तुमचे अनंत काळाचे अंतिम ठिकाण तराजूत तोडले जात आहे. आजची वेळ खरे काय व खोटे काय तपासण्याची आहे. माझे काम देवाचा सेवक म्हणून सत्य सांगणे आहे. माझा उद्देश या सर्वामागे हाच आहे की तुम्ही सर्व तारले जावे. आज येशूकडे या. येशू आज तुमची वाट पाहत आहे. सत्याचा स्वीकार करा, सत्याकडे या, सत्यावर प्रेम करा. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हा सर्वांसंगती कायम राहो. आमेन.